सध्या आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आणि काहीसे ॲक्शन मोडवर आल्याचं सध्या आपण पाहू शकतोय, कारण 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश हे कोर्टानं दिलेले आहेत आणि 3 वाजण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक आहे। त्यामुळे सध्या पोलीस आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। आंदोलकांसोबत बातचीत करताना आपल्याला दिसत आहेत, ते विचारणा करतायत। त्याचसोबत हायकोर्टाने जे कडक निर्देश दिलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलीस सध्या ॲक्शन मोडवर आहेत। ही दृश्य आहेत आझाद मैदानात। आपण पाहू शकतो आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक सध्या उपस्थित आहेत। त्याचसोबत मराठा आंदोलकांच्या गाड्या देखील आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी अजूनही आझाद मैदानात आहेत, तर दुसरीकडे हायकोर्टानं 3 वाजेपर्यंत मुंबई सोडण्याचे आदेश दिले। या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं सध्या आपण पाहू शकतोय। मुंबई पोलीस सध्या आझाद मैदानात दाखल झालेत। मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा सध्या आझाद मैदानात उतरलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन कसं स्वरूप घेणार आहे, आंदोलन पुढे सुरूच राहणार की थांबणार, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या आपण ही ताजी दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय। हायकोर्टानं कडक निर्देश दिलेत। 3 वाजेपर्यंत मुंबई सोडा असं सांगितल्यानंतर पोलीस सध्या ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि ते आझाद मैदानात दाखल झालेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज तांबे। मनोज, काय सांगाल? सध्या पोलीस ॲक्शन मोडवर आलेलं दिसतंय। आझाद मैदानातली दृश्य आपण पाहू शकतोय। बरोबर आहे। 3 वाजल्यापर्यंत आझाद मैदानामध्ये या ठिकाणी यांना परवानगी दिली। 3 नंतर हा आझाद मैदान आणि आझाद मैदानचा परिसर खाली करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात झालेला आहे आणि या ठिकाणची वाहनं आणि जे आंदोलक यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केलेला जात आहे। पोलीस फोर्स जो आहे तो आझाद मैदानाच्या समोर शेकडोच्या संख्येने तैनात करण्यात आलेला आहे। तर तेवढाच पोलीस फोर्स हा ज्या ठिकाणी या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी गेलेला आहेत आणि प्रत्येक वाहन चालकाला या ठिकाणी वाहनं काढण्यासाठी पाबंदी केली जात आहे। एक जर पाहिलं तर 3 वाजायला आता 1 तास उरलेला आहे आणि 1 तासामध्ये हा सगळा वाहनांचा ताफा आहे तो या ठिकाणी हलवला जाणार असल्याचं पोलिसांकडून या पद्धतीची कारवाई जी आहे ती सुरू केली जात आहे। आपण सध्या पाहू शकतोय कोर्टानं खरं तर 3 वाजेपर्यंतची वेळ दिलेली आहे। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असे निर्देश मराठा आंदोलकांना देण्यात आलेत। त्या पार्श्वभूमीवर सध्या या आंदोलकांच्या भावना काय आहेत, काही समजू शकतंय का? एकंदरीत हे जे मराठा बांधव आहेत त्यांच्या भावना ह्या आहेत की आम्हाला या ठिकाणून जोर जबरदस्ती या ठिकाणी काढले जात, तरी मात्र आम्हाला जोपर्यंत या ठिकाणी आरक्षणाच्या बाबत ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही असं या ठिकाणी आंदोलकांकडून बोललं जात आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।